हा ट्रेक पूर्णपणे संपन्न झाला असं मी इथं जाहीर करतो आणि आपण आता परतीच्या प्रवास. आणि आता आपण तिकडे जाणार आहोत. तिथे दिसतोय आपल्याला केंजळगड. मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत केंजळगडाच्या पायथ्याशी. गडाच्या पायथ्याला डोंगरदरीत राहणाऱ्या गडपुरुषांची वस्ती आहे. तिला केंजळमाची म्हणतात. केंजळाई मंदिराजवळ आलो तेव्हा हे सर्व गडपुरुष क्रिकेट खेळण्यात दंग होते. आज मला वाटते माझा जन्म राजस्थानमध्ये व्हायला पाहिजे होता. म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून वाचलो असतो मी. ही आहे गडाच्या पायथ्याशी असणारी केंजळमाची. परंतु केंजळगडाला भेट देण्यासाठी आपल्याला भोरहून आंबावडे मार्गे जाणारी कोर्लेगावची ST बस पकडायची. भोरहून साधारण 20 किलोमीटरचे हे अंतर आहे. पण या भागातील कान्होजी जेद्यांची कारी, आंबावड्याचे नागेश्वर मंदिर, झुलता पूल, रायरेश्वर हे सारे बघायचे असेल तर या डोंगरदऱ्यांमध्ये मुक्कामाच्या तयारीनंच यावे लागते. मित्रांनो, हिंदवी स्वराज्य साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेला खरा सेनापती म्हणजे आपला सह्याद्री. सह्याद्री आणि त्याच्या दऱ्याखोऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी अपरिमित मदत केली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि काही गावे मिळून तयार झालेल्या प्रदेशाला मावळ असे म्हणतात. यामध्ये आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, गुंजन मावळ अशी काही नावे चटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. यातली बरीचशी नावे हे तिथल्या नद्यांवरून पडली आहेत, तर काही नावे हे तिथल्या गावांवरून पडलेली दिसतात. अशातलंच एक हिरडस मावळ आणि यातलंच तालेवार नाव म्हणजे झुंजार बाजीप्रभू देशपांडे यांनीच या गडाचं गडपण टिकवलं. गडाच्या दोन्ही बाजूकडील भाग दिसणाऱ्या या सपाटीवरून पुढे चालत आल्यावर आपल्याला हा एक छोटासा खड्डा दिसतो आणि त्याच्याच बाजूला हे पाण्याचे कोरडे टाके दिसते. मित्रांनो, या कोरड्या पाण्याच्या टाक्यापुढे आलो की आपल्याला हे एक बांधकाम दिसते. इथूनच गडावर जाणारी उजव्या बाजूला आपल्याला एक वाट दिसते. हा संपूर्ण गड गवताने भरलेला असतो. पावसाळ्यानंतर तर इतकं गवत वाढतं की सगळ्या वाटा यामध्ये बुजून जातात. त्यासाठी आपल्याबरोबर एखादं स्थानिक ग्रामस्थ किंवा एखादा स्थानिक मुलगा सोबत घेऊन जर वरती आलो तर या रानातून वाट काढणं सोपं जातं आणि आपल्याला या भागातल्या 4 नवीन गोष्टीही कळतात. आपण या वाटेने पुढे आलो की आपल्याला गडाचा पहिला दरवाजा लागतो. परंतु मागे पाहिलेलं पाण्याचं टाकं आणि तिथे असणारं छिद्र तसेच तिथे असणारं बांधकाम यावरून एक गोष्ट लक्षात येते की पूर्वी इथे सुद्धा एखादी तटबंदी असावी आणि तिथे सुद्धा एखादा दरवाजा असावा, परंतु आता तिथे काहीही दिसत नाही. त्यामुळं इथून पुढे जी वाट निघते ती डायरेक्ट कातळालाच भिडते आणि जवळपास 100 मीटर उंचीचा कातळ सरळ रेषेत तासून काढलेला दिसतो आणि या कातळामध्ये आपल्याला 54 खोदीव पायऱ्या केलेल्या दिसतात. असं हे गडाचं खास वैशिष्ट्य आहे. आता ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण केंजळगडाच्या ह्या भग्न प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. हा पूर्णपणे ह्याची कमान तुटलेली आहे आणि इथे आपल्याला दिसतंय की दरवाजा लावण्यासाठी इथे एक छिद्र दिसतंय. इथं पूर्वी लाकडी दरवाजा असायचा आणि तो दरवाजा संध्याकाळी बंद व्हावा म्हणून इथं अडसर लावायला, म्हणजे आपल्याकडे आता कडी असते, ती कडी अशी म्हणजे आतमध्ये जाते, तसं इथे पूर्वी दरवाजाला अडसर लावलं जाईल. त्याला अडसर लावण्यासाठीची ही जागा दिसते. आता या दरवाजाचे फक्त अवशेष दिसतात आपल्याला आणि इथे पहारेकरी होते, त्यांना बसण्यासाठीची ही जागा आहे. आणि इथून आता पुढे आपण जे केंजळगडाचं मुख्य आकर्षण आहे त्या पायऱ्यांकडे आता आपण जाणार आहोत. आपण आता जो प्रवेशद्वार बघितला तिथून वरती आलो की उजव्या बाजूला ही एक मोठी गुहा दिसते आपल्याला. खरं तर हिचा जो शेवटचा जो भाग आहे तो अद्याप कोणालाही माहीत
झालेलं नाहीये, कारण ते ही दिसताना इथे दिसते, पण जसं जसं आपण आतमध्ये जाऊ तसं तसं ती खूपच अरुंद होत जाते आणि पूर्णपणे काळोख होत जातो. पूर्ण आतमध्ये कोणीही गेलेले नाही. आपण सुद्धा काही भागापर्यंत जाऊया आणि आता बघूया. इथून बघितलं ना सर, आपण बघा ना. आपण असं खूप आत गेलाय. हो खूप आत आहे. इथं पण येऊ शकतो. इथं पण येऊन बघा. वरती दाखवा जरा, वरती. ये तो दिसत का? तिथं काय तिथं? दगडच आहे. चला. हे बघा ना कसं दिसते काळ. भीती वाटते गवत. शूटिंग काढलं का त्याचं? शपथ शूटिंग होय, काढा ते. हां हेच पडलं होतं. चल, ते काय चल. पडतायत? चला चला चला, नको नको नको. ते काळं काळं जरा भुतटकी दिसते काहीतरी. चल. एका बाजूस उतुंग काळी भिंत व दुसऱ्या बाजूला दरी, अशी 54 पायऱ्यांची वाट चढताना आपले ऐतिहासिक मन नकळत इतिहासात डोकावल्याशिवाय राहत नाही. अतिशय उत्तम जिना कोरणाऱ्या या कारागिरांकडे कोणती हत्यारे असावीत, असा जिना कोरण्याची दृष्टी कोणाकडे होती, या सर्व कामांचा खर्च कोणी केला असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने सांगता येणे अवघड आहे. पण केंजळगड केवळ या पायऱ्यांसाठी पाहायला जायला हवं. या अशा दुर्गानिस्तर औरंगजेबाला 26 वर्ष कडवी झुंज दिली. यांच्याच आश्रयाने मराठे लढले. एका इंग्रज अधिकाऱ्याने केंजळगडाबाबत लिहिले आहे, जर हा किल्ला दृढ निश्चयाने लढवला तर तो जिंकणे फार अवघड आहे. या पायऱ्या पाहून इतके मात्र लक्षात आले की ही सर्व रचना शत्रूचे पाय थकवण्यासाठी आहे. एकीकडे ताशीव कडा तर दुसरीकडे खोलदरी, शत्रूच्या मनाचे खच्चीकरण करणारी ही नैसर्गिक शस्त्रे. महाराजांनी अशा शस्त्रांचा पुरेपूर वापर केला. पालीजवळ असणारा सरसगड, त्र्यंबकेश्वर रांगेतील हरिहर, त्रिंगलवाडी, पनवेलजवळचा कलावंतीन दुर्ग, हे सर्व दुर्ग असेच. या पायरी मार्गानंतर गडाचा हा दुसरा दरवाजा लागतो. आता फक्त इथे उंबराच दिसतो. बाकी दरवाजाने केव्हाच मान टाकली. गडाच्या या 2 दरवाजांपैकी एकाचा इतिहासात घलई किंवा घळी दरवाजा असा उल्लेख येतो. पाणी म्हणजे गडाच्या जिवंतपणाचे लक्षण. गडाच्या दक्षिणेकडील भागात हे खोदीव तळे आहे. पाण्याचा एक स्पर्शसुद्धा या अवशेषांमध्ये प्राण भरतो. हे गडदेवता केंजळाईचे मंदिर उद्ध्वस्त स्थितीत असले तरी दुर्गप्रेमींचे मनोबल वाढवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. गडाच्या उत्तर भागात दगडी रिंगणासह हे चुन्याच्या घाणीचे चाक बघायला मिळतात. आज एखाद्या सिमेंटच्या कंपनीने कितीही पैसा ओतून मोठी जाहिरात केली तरी त्याची तुलना महाराजांनी केलेल्या बांधकामाशी होणार नाही. कारण नुसती सिमेंटमध्ये जान असून चालत नाही, त्यासाठी मनगटे सुद्धा निष्ठावंत असावी लागतात. मित्रांनो, गडाच्या उत्तरेला तटालगत गडावरची एकमेव उभी असणारी वास्तू म्हणजे दारुगोळ्याचे कोठार. दगडी चिऱ्यांमध्ये भिंतीचे बांधकाम तर विटांमध्ये छत साकारलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण गडफेरी पूर्ण केलेली आहे.
आपण येताना बघितलं की एक भग्न प्रवेशद्वार होता, त्याच्या वरती आल्यावर आपल्याला एक गुहा दिसली. अत्यंत लांबलचक अशी गुहा होती आणि पुढे या गडाचं मुख्य वैशिष्ट्य असणारं म्हणजे पायऱ्या. त्या पायऱ्या चढून आपण वरती आलो आणि जो झेंड्याची जागा आहे ती बघितली. नंतर तिथेच एक कातळात खोदलेलं एक छोटंसं पाण्याचं टाकं आणि पुढे आल्यावर केळजा देवीचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच असणारं चुन्याचं घाण, ते बघत आपण पुढे आलो आणि तिथे दारू कोठार लागला. आणि ही जी जागा आहे ही या गडाचं उत्तरेकडील टोक. तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे रायरेश्वराचं पठार. तिथे जो महादेवाचं शिवलिंग आहे तिथे आपल्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. माझ्या उजव्या बाजूचा हा जो भाग आहे इथे आपल्याला जे कृष्णेचं बॅकवॉटर आहे ते दिसते आपल्याला. आणि इथेच पुढे डोम धरण आहे आणि म्हणजे दस्तूर खुद्द नाना फडणवीस जे आपण म्हणतो त्यांचा नाना फडणवीसाचा वाडा मेणवलेला आहे आणि तो सगळा रम्य परिसर आहे. इकडे पुढे आपल्याला हे जे दिसतंय ते पाचगणीचं पठार आणि महाबळेश्वर, ही सगळी पूर्ण डोंगर रांग दिसते ती महाबळेश्वर आणि पाचगणीचं पठार. आणि माझ्या डाव्या हाताला ह्या साईडला हे सगळं दिसतंय रोहिडखोर. पुढे रोहिडा म्हणून किल्ला आहे. जर आपल्याकडं म्हणजे आपल्याकडं जर जास्त वेळ असेल, तुम्ही जर म्हणजे आदल्याच दिवशी इथे जर येऊन थांबलात तर रायरेश्वर, केंजळगड आणि रोहिडा असे तिन्ही किल्ले आपण फिरू शकतो ह्या भागातील. आता या किल्ल्याच्या इतिहासावर आपण नजर टाकू. ज्याने पन्हाळा बांधून काढला तो शिलाहार कालीन राजा भोज त्यानंच हा किल्ला बांधला होता. पण पुढे याच्याकडे दुर्लक्ष झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडून तो पुन्हा नव्यानं वसून घेतला. पुढे हा किल्ला 1666 मध्ये आदिलशाहीकडे गेला. पण पुन्हा आपल्या स्वराज्यातील मावळ्यांनी निकराची झुंज देऊन हा केळंजा ह्या किल्ल्याला त्यावेळेस केळंजा म्हणून म्हटलं जायचं, हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये जिंकून घेतला. पुढे ज्यावेळेस इंग्रजांनी स्वराज्य संपवण्याची मोहीम आखली त्यावेळेस ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर किल्ले इंग्रजांना दिले गेले त्याप्रमाणे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आता हा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगितला. आता आपण परतीचा प्रवास चालू करू. चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय. आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही अभिप्राय असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. धन्यवाद.